त्याच्यावर रिमार्क मारला तर ते मंजूर होईपर्यंत आचारसंहिता लागेल। त्याच्यामुळं मी शक्य तेवढं DPDCची मागे आपण घेतलेली आहे 25-15चे मागे जे काही सांगितलेले आहे तेवढंच, परंतु किंवा आमदार निधीचा जो काही हिस्सा आत्तापर्यंत खर्च करायचा असतो ती कामं त्या सगळ्या गोष्टी होतील। परंतु खूप जणांनी आज आम्हाला ह्याच्याकरता निधी द्या त्याच्याकरता निधी द्या अशा प्रकारची मागणी केलेली आहे। ती कितपत मला पूर्ण करता येईल त्याबद्दल मी स्वतः साशंक आहे। त्यामुळं ह्या सगळ्या आचारसंहिता ह्या सगळ्या गोष्टीच्यामुळं ह्याची कृपया नोंद आपण घ्यावी। नेहमी वेगवेगळी कामं करत असताना पेपरला येत असतात बातम्या की इथं 58 कोटी रुपये मंजूर केले, तिथं अमकं काम झालं, तिथं प्रशासकीय मध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्याकरता वसाहत उभी करण्याचा मंजुरी मिळाली वगैरे वगैरे। तर त्यामध्ये ती कामं तर चालूच राहतील, पण मला बजेटमध्ये टाकायची म्हटलं तर मूळ बजेटमध्ये टाकावं लागतात कामं, अर्थसंकल्प त्याला आपण म्हणतो। त्याच्यानंतर पावसाळी अधिवेशन एक असतो त्याच्यात एक टाकता येतात, डिसेंबरचं अधिवेशन असतं हिवाळी त्यामध्ये एक टाकता येतात, आणि शेवटचं अधिवेशन असतं अर्थसंकल्प सादर करायच्या आधी लास्ट पुरवणे असतात त्याच्यात आपण टाकू शकतो। परंतु आता फक्त एकातच डिसेंबरचं तर अधिवेशन नवीन जे कोणी लोकप्रतिनिधी महाराष्ट्रात 288 मतदारसंघांमध्ये निवडून दिले जातील ते त्याच्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी घेतील, त्याच्यातून पुढचं सरकार आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी होणार आहेत। त्यामुळं ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये बदल्यांची पण एक ह्याची नोंद सगळ्यांनी घ्यावी। बदल्यांच्याबद्दल पण निवेदन दिलेले, साधारण 31 ऑगस्टपर्यंत बदल्या करायला मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिलेली होती। आता सप्टेंबर महिना सुरू झाला आहे, आता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बदल्या जर करायचं म्हटलं तर ज्याची बदली सोयीला आहे त्यांची अडचण नाही, पण त्याची सोयीला बदली करण्याच्याकरता कुणाची तरी गैरसोय करावी लागते, आणि त्यांच्या मुलींनी जून-जुलैमध्ये ॲडमिशन घेतलेले आहे ते पुन्हा उरगत येतात, किंवा तुम्हाला करायचे होते तर जून-जुलैमध्ये करायचे, आम्ही मुलांची ॲडमिशन घेतल्या नसत्या। काही बदल्या तरी केल्या, परंतु काही जण मॅटमध्ये गेले। उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा पोलीस प्रमुखांची बदली झाली पण मॅटमध्ये येऊन त्यांनी थांबवले। ह्या पद्धतीनं गोष्टी त्या ठिकाणी घडत आहेत। त्याच्यामुळे बदल्यांच्याबद्दल पण आज खूप जणांनी मला निवेदन दिलेली होती, जे शक्य असेल जागाच रिक्त असेल आणि तिथं बदली मागितलेली असेल तर तिथं कुणाची गैरसोय होण्याचं कारण नाही, किंवा काही आपसामध्ये बदली असती त्याच्यामध्ये म्युच्युअल तर ते असेल तरी कुणाची तक्रार राहण्याचं कारण नाही। कारण बदली करताना पण सरकारला त्याची बदली जिथं करायची असते त्याच्याकरता काही खर्च येत असतो, हे बऱ्याच जणांना माहिती नाही, परंतु तो खर्च येत असतो तो शासनाच्या तिजोरीवर पडत असतो। आणि म्हणून कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टीची पण नोंद घ्यावी। काही सोमेश्वर कारखाना, काही माळेगाव कारखाना, काही छत्रपती कारखाना, काही दूध संघ, काही बारामती बँक, काही मार्केट कमिटी, काही खरेदी विक्री संघ, असे अनेकांनी वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला इथं नोकरी द्या तिथं नोकरी द्या। नोकरीचा प्रश्न संपूर्ण देशात राज्यामध्ये त्या ठिकाणी आहेच, पण तो प्रश्न सोडवत असताना क्वालिफिकेशन पण महत्त्वाचं असतं। म्हणूनच यंदाचा अर्थसंकल्प सादर करत असताना ज्या 10 महत्त्वाच्या योजना दिलेल्या आहेत त्याच्यात 12वी डिप्लोमा डिग्री ह्यांनाही प्रशिक्षण देण्याचा निर्णय त्याच्यात घेतलेला आहे, आणि तिथंही मोठ्या प्रमाणावर मुलांना मुलींना सामावून घेण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। ते पण बऱ्याच जणांच्या कानावर गेलेलं आहे। ह्या सगळ्या बाबी होत असताना अनेकांनी आम्हाला मंदिराला मदत करा, इतरांना मदत करा, कामं कधीच संपत नाहीत। मी मागं देखील त्या कार्यक्रमात सांगितलं की सगळ्यात जास्त निधी 288 मतदारसंघात यंदाच्या 5 वर्षामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये आला आहे, आणि त्याच्यामध्ये पुस्तिका पण आपण काढलेली, काहींच्या नजरेखाली गेली असेल, काहींनी पाहिली असेल, पण ह्या पद्धतीनं आपली कामं चाललेली आहेत। आणि मेहरबानी करा, कामाचा दर्जा चांगला ठेवा। आज माझ्याकडे काही कामं अशी आली की दादा, म्हणजे मी व्हिडिओलाच विचारलं हे काय, ते म्हणले दादा काम पूर्ण व्हायच्या आधीच पैसे उचलले, असं कसं चालेल?
शेवटी हा जनतेचा पैसा आहे. काम दर्जेदार झालं पाहिजे. मी सगळ्या सरपंच आणि सगळ्या प्रमुखांनाही आव्हान करीन की मी मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचं काम केलेलं आहे आणि हा निधी देत असताना आम्ही पण कामं जरा चेक करणार आहे. मी तर यावेळेस त्यामध्ये DPDCला एक पद्धत आहे, दादा 5 लाख रुपये द्या, 10 लाख रुपये द्या, इथं रस्ता करायचा, इथं याव करायचं, इथं ट्याव करायचं. याव ट्याव नाही पण रस्ता करायचा. आणि 10 लाख का द्या, तर त्याचं टेंडर निघत नाही का असं काहीतरी. नाही ते मी बंद केलं. आता DPDCला मी 12 लाख का काहीतरी 12.5 लाख असं काहीतरी त्याला हे केलं आहे. कारण त्याचं नीट टेंडर झालं पाहिजे, नीट माहिती झाली पाहिजे. बऱ्याचदा त्या गावकऱ्यांना माहितीच नाही की आपण त्या गावात किती निधी दिला आणि काय दिला. आणि तिथल्या प्रमुखांनी सांगायला पाहिजे होतं, तिथल्या ग्रामसेवकांनी सांगायला पाहिजे होतं की या पद्धतीनं हा निधी आलेला आहे. आणि मग तो निधी सत्कारणी लागतोय का, त्याचा योग्य पद्धतीनं खर्च केला जातोय का कुणीतरी काहीतरी थातूरमातूर काहीतरी काम करून बिलं काढतात. हे आपण कधी बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये चालून दिलेलं नव्हतं. पण काही बाबतीत तक्रारी आलेल्या आहेत. मी आपल्याला स्पष्ट सांगेन, निधी देण्याची जबाबदारी 5 वर्षापर्यंत मी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी होती. ती मी मनापासून पार पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. सुदैवाने DPDCचा त्या बाबतीमध्ये आम्ही निधी पण जिल्ह्यालाही चांगला आला, राज्यालाही चांगला दिला, त्याच्यात बारामतीला पण त्या ठिकाणी मिळाला. त्याच्यामुळे हे जे काही बाकीचे 25-15 आणि इतर पण अनेक PWDची कामं ही आपल्या इथं चाललेली आहेत. त्यामध्ये माझी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, आज पक्षप्रवेश घेतलेला आहे, त्यांनी पण त्याच्यामध्ये लक्ष द्यावं. परंतु इतरांनाही विनंती आहे की कामं ही आपल्या आपल्या भागातली चांगली आहे का नाही ते त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. आणि ती चांगली कशी होतील याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न देखील केला पाहिजे. ही महिलांची काय फसवणूक झाली, लाडकी बहीण योजनेत पैसे मिळत नसल्याबद्दल काय फसवणूक झाली. डोंगरे पण गृहस्थ होता, त्यांनी महिलांना घेऊन गेला, महिन्याच्या नवी कर्ज उचलून पसार झालाय. आपण मग महिलांनी त्यांच्यावर कशाला जायचं. त्या महिला निरक्षर आपल्या मजूर महिला होत्या. असू द्या ना, मजूर महिलांनी त्याच्यावर विश्वास ठेवूनच गेल्या ना. ते लाडकी बहिणीचे पैसे खात्यात येत असू द्या ना, हे असं होत नाही. तुम्ही पण नियमाप्रमाणे अलीकडे पण मी मगापासून बसलोय, दादा ह्याला आम्ही 2.5 कोटी रुपये दिले पण त्यांनी आम्हाला माल दिला नाही. अरे काय मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तयारकरता झालं, तुम्ही माल द्यायचं मी वसूल करायचं. तुम्ही देताना नीट लोकांना द्या ना, व्यवहार करा ना. निम्म्याच्या वर कामं तर ती तसलीच होती. त्यांनी आम्हाला फसवलं आणि त्यांनी आम्हाला मातीत घातलं आणि त्यांनी आम्हाला दगडात घातलं. साधा कॉमन सेन्स आहे. आत्ता पण यांनी दिलं तर यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली. कुठल्या पोलीस स्टेशनला, DYSP तिथं रिड्यूस. ते तुम्ही स्वतः लक्ष घाला. आणि कोण असेल, आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही आव्हान केलेलं होतं. माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा पंचायत समिती बारामतीमध्येच मी स्वतः 5 का 7 का 11 महिलांना अर्ज भरून घेतलेले होते. आम्हीच 14 तारखेला. आणि आम्ही सगळ्यांना सांगत होतो ना की बाबांनो, हे आपलं काम आहे. अंगणवाडी मदतनीस तुम्हाला तिथं मदत करतील, कार्यकर्ते मदत करतील, इतरांच्या नादी लागू नका. एक तर पठ्ठ्या नवरा बायको त्या साताऱ्यामध्ये असे मिळाले की त्यांनी स्वतःच 28 नावं वेगवेगळी टाकली आणि 28×56,000 28 त्रिक 84,000 रुपये त्यांनी काढले. हे गरिबाकरता, ह्या योजना आम्ही गरिबाकरता आणलेल्या. 2.5 लाखाच्या आत उत्पन्न ज्या माझ्या भगिनीचं, ज्या माझ्या मायमौलीचं, जी खुरपण करायला किंवा जे हातावरची पोटं असतात, दिवसभर काम केल्याशिवाय संध्याकाळी चूल पेटत नाही, अशांच्या करता पट्ट्याने 84,000 रुपये काढले. आता ते सापडतात, हे सुटत नाही. आता हा पण कोण ठग असेल तो कुठला होता, डोंगरी बाहेरचा होता. बरं आला, त्याला पाहुणचार करायला तुम्हाला कळलं नाही. अहो असं नसतं. तुम्ही काही पण एवढं गावात खट्ट वाजलं तरी कळतं. लोकांना कळत नाही की हा आता डोंगरे आलाय, हा पैसे इथं गोळा करतोय, लगेच तिथल्या तिथं सांगायला काय झालं होतं.
ह्या गोष्टी देखील आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. माझी पुन्हा पुन्हा विनंती आहे, कुठल्या चुकीच्या पतसंस्थेत पैसे टाकतात, दादाराव ती बुडली आता आमचे पैसे द्या. अरे बुडली मी काय करू, पैसे द्या. त्याच्यामध्ये आता नवीन कायदा आम्ही करतोय. त्याच्यात जसं अर्बन बँकेंना 5 लाख रुपयाचं त्या डिपॉझिटला इन्शुरन्स, तसा पतसंस्थांना पण मध्ये मला दिलीप वळसे पाटील साहेब म्हणले होते की अजित काहीतरी पैसे द्या, असं कॉर्पस आम्ही तयार केला. आणि त्याच्यातून एक तर खराब पतसंस्था चालतात त्या लगेच तुमच्या लक्षात येतात की कोण गावामध्ये ओळख टाकलेली व्यक्ती कोण आहे ते तर साधारण सगळ्याला माहिती असतं. प्रत्येकाला आता आम्ही पण आमच्या काठेवाडीमध्ये राहायचो, आम्हाला कळायचं ही काय बिलंदर आहे, चांगला आहे, व्यवस्थित आहे. मग जे वस्तात असतो, आता मी परवा नाशिकला गेलो होतो, तिथं एक कोणतरी लेडी पुण्याची आहे, ती दरवर्षी तिथल्या काही लोकांना द्राक्ष खरेदी करताना काही कोटीला, तुला नाव माहिती आहे का सुनील, परवा तुझं तू होता ना कधी, तर ती प्रत्येक वेळेस फसवती नाशिककरांना. आणि फसतात ना ते तक्रारी करतात, आणि जे फसलेले नसतात ते पुढच्या वर्षी तिलाच माल देतात की. अरे म्हटलं तुम्ही कशाला परत तिला माल देता, तुम्ही त्या ठिकाणी जो तुम्हाला व्यापारी व्यवस्थितपणे पैसे देईल अशाला द्या ना, ते तर तुमच्या हातात आहे ना. पण हे काय करतात फसवणारे, तुम्ही लक्षात घ्या, फसवणारे लोक, द्राक्षाचा रेट चाललेला असेल 80 रुपये किलो, तर यांनी 100 रुपये द्यायचा. माणसाला 20 रुपये जास्त, अडचण 20 रुपये जास्त आहे. अरे 20 रुपये नाही जास्त, ती पुन्हा आपल्याला बांबूच आहे हेच लक्षात घेत नाही. काही पतसंस्था पण व्याजाचा दर पतसंस्थेला ठेवीला जर 10% असेल आणि तिनं 12-13 दिला की समजावं ही पतसंस्था पुढं तरी काहीतरी आपल्याला बट्ट्याबोळ करणार. कारण व्यवहार तर व्यवहारनीच चालले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला भूजल समृद्धी ग्राम स्पर्धेत काराटीचा काराटी गाव राज्यात प्रथम क्रमांक आला आहे, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. मित्रांनो, भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेमध्ये माझ्या काराटीकरांनी सगळ्यांनी भाग घेतला, त्यांना मार्गदर्शन व्यवस्थित झालं, राज्यात पहिला नंबर आला. त्याच्यामुळे त्यांना 1 कोटी रुपयाचं बक्षीस मिळालं, 1 कोटी. आणि राज्यात जो पहिला आला तो जिल्ह्यात येणारच, कारण राज्यात आला. त्याच्यामुळे यांचा पुणे जिल्ह्यामध्ये देखील पहिला नंबर होता. उद्या मंत्री महोदयांच्या हस्ते जिल्ह्याचं 50 लाखाचं पहिलं बक्षीस आणि राज्याचं 1 कोटीचं, म्हणजे 1.5 कोटी रुपये आता काराटीला मिळणार. प्रयत्न केला, सरकारच्या, केंद्राच्या, राज्याच्या वेगवेगळ्या योजनांचा व्यवस्थितपणे फायदा गावकऱ्यांनी एकीच्या जोरावर केला तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यांचा फायदा होऊ शकतो. हे भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि तशा पद्धतीनं ते काराटी गावात त्यांना वेळ पाहिजे ती द्या पुढच्या दौऱ्यात. तर ह्या पद्धतीनं आपण चाललो आहे. दुसरं, काही जण बूथ कमिट्या करायचं काम चाललं आहे, परंतु त्याच्यामध्ये नीटपणे लक्ष घालण्याची गरज आहे. सुरेश पालवे तुम्हाला राज्य सरकारच्या तर्फे निरीक्षक म्हणून इथं पाठवलेलं आहे. त्याच्यात सगळ्याच समाजाची लोकं दिसली पाहिजे, ठराविकच समाजाची लोकं ही नसली पाहिजे. आम्ही पहिल्यापासून ज्या दिवशी आम्ही राजकारणाला सुरुवात केली त्या दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, त्यांना आपण शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा म्हणतो, त्याच विचारधारेने आम्ही सगळेजण पुढं चाललो आहे. त्याच्यामुळं त्याला कुठंतरी फाटा देण्याचं काम जर कोणी करत असेल, चुकीचं असेल सोडून द्या, या कानाचं ऐका, त्या कानानं सोडा. जर खरं असेल तर ताबडतोब त्याच्याबद्दलची दुरुस्ती त्या ठिकाणी केली पाहिजे, त्याच्यात सुधारणा त्या बाबतीमध्ये झाल्या पाहिजे. हे अजिबात होता कामा नये. यंदा पाऊस काळ चांगला पडला. आपण सनाई, शिरसाई, पुरंदर, नाझरं पण चालू केलेलं आहे.
नाझऱ्याचं पाणी पोपट तरडोलीच्या तलावामध्ये चाललेलं आहे. इतर पण वेगवेगळ्या भागात जेवढी काही आपली मोकळी भांडी, ज्याला आपण पर्क्युलेशन टँक म्हणतो, साठवण तलाव म्हणतो, हे सगळं भरून देण्याचं काम आपण करतो. त्याच्यामध्ये मी मागं देखील जनाई श्रीसाईच्या करता काय करतोय आणि पुरंदर करता काय करतोय. पुरंदरचं जवळपास 52-54 कोटीचं टेंडर पण त्या ठिकाणी निघालेलं आहे आणि तिथं सगळ्या गोष्टी चांगल्यातल्या चांगल्या करून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. मी मागेही तुम्हाला सांगितलं, पुरंदर उपसा सिंचन योजनेचा सोर्स असा आहे की तिथं 12 महिने पाणी कमी पडत नाही. फक्त नंतर पाणी जरा खराब, परंतु STPचे प्लांट जसे वाढतील तसं तिथली पण परिस्थिती सुधरेल. पण ते पिण्याच्या योग्यतेचं नसलं माणसानी तरी ते शेतीच्या योग्यतेचं आहे. कारण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काही, म्हणजे तुम्ही जर बघितलं, एक 10 गुंठे तुमचे असेल तर 10 गुंठ्यात 5 गुंठे ते पाणी द्या, 5 गुंठ्यात चांगलं पाणी द्या, तुम्हाला लगेच पिकामध्ये तिथं फरक त्या ठिकाणी दिसेल. तेही काम आपलं चालू आहे. मी मागे एकदा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला म्हणालो होतो की मी आज 33 वर्ष तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व केलं. 91ला तुम्ही मला आमदार केलं आणि आता 2024 आहे. 33 वर्षात जे जे काही करता येईल ते बारामती तालुक्याकरता, बारामती शहराकरता आपण करण्याचा मनापासूनचा प्रयत्न केला. आपल्याला वाटत होतं हे झालं की प्रश्न सुटेल, ते झालं की प्रश्न सुटेल, पण कधी कधी नाजरच भरायचं नाही आणि मग आपल्याला अनेकांना तोंड द्यावं लागायचं. कधी कधी पाऊस काळ थोडा कमी अधिक झाला की त्याचा फटका बसायचा. यंदा मात्र पाऊस काळ चांगला झाला, त्याचाही फायदा आपण उचलतोय. त्याच्यामध्ये जनाई सिरसाई बंद पाईपलाईनमधनं पण करायचं आपलं टेंडर अंतिम टप्प्यामध्ये. त्याच्यात थोडंसं सुपा परगणा इथं बीके मागाशी मला दिसले काही सहकारी मित्रांचं म्हणणं असं आहे की बाबा आम्हाला सुरुवातीला तिथं त्रास होतोय, त्याच्यामुळे तिथं ओपन ठेवा. त्याच्याकरता डुबलला आणि हनुमान पाटील तुम्ही गेला होता, त्याच्यामध्ये मी आजपर्यंत तुमच्या सगळ्यांचं 33 वर्ष प्रतिनिधित्व करत असताना तुमचा प्रचंड विरोध आहे आणि तरी देखील मी रेटून काम केलं असं मी कुठंच केलं नाही. मी नेहमी लोकशाही मानणारा कार्यकर्ता आहे. लोकशाहीमध्ये जर आपल्यातल्या काहींना मतपरिवर्तन करायचं असेल तर आम्ही मतपरिवर्तन करण्याचा देखील त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. आणि काही केटीवेरचे बॅरेजेसमध्ये जरा वेगळ्या पद्धतीचे रूपांतर हे पण करण्याच्याबद्दल आपला सगळ्यांचा नियोजन झालेलं आहे. त्याचे पण टेंडर हे निघालेले आहेत किंवा टेंडर प्रोसिजर त्या ठिकाणी चाललेली. या सगळ्या बाबी होत असताना माझं तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की ह्या निमित्तानं आपल्याला पाण्याचं महत्त्व कळलेलं आहे आणि पाऊस पडल्यावर सगळीकडे पाणी झाल्यावर लोक जास्त लक्ष देत नाहीत, मग म्हणतात बघू पुढचं पुढं. पण ह्यावेळेस आपण मी लोकसभेला म्हणालो होतो की जिरायत शब्द आपला कमी करायचा आणि बागायती कसं करता येईल म्हणून मी निरा करा उपसा सिंचन योजना जी साधारण 1000 कोटीची आहे आणि त्याच्याबद्दलचा सूतोवाच केलेला होता. त्याच्याबद्दल वॉर फुटिंगवर काम चाललेलं आहे, DPR तयार करण्याचं काम त्याच्यामध्ये चाललेलं आहे आणि DPR ते जनाई शिरसाई योजना 5 नंबर चारी, जनाई वेगळी आहे, शिरसाई वेगळी आहे, 5 नंबर चारी कशी आली त्या ठिकाणी स्वामी ते काय ते बघून घ्या. मला माहीत नाही, बिकेनी चिठ्ठी पाठवली अधिकाऱ्यांनी तिकडचा पास करा. तर त्या पद्धतीनं अरे आता चिठ्ठ्या देऊ नका रे, डिस्टर्ब करू नका. तर ह्यामध्ये आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की ही योजना करताना त्याच्यात काही गावं बागायती असताना पण परत त्यांची नावं आली. कृपा करून इतरांनी गैरसमज करून घेऊ नका, कारण त्यांचा बराचसा भाग जिरायतमध्ये असल्यामुळं म्हणजे पंढऱ्याचं पण गाव त्याच्यामध्ये काही भाग आला, काही क्षेत्र. बरोबर आहे, त्यांनी खाल्ली विहिरी पाडल्या आणि
स्टायपन करून पाणी घेतात आणि वर आणतात. असं ते ठीक आहे ना, त्याच्यामध्ये आपण दुर्लक्ष केलं, कारण शेतकरी शेवटी काळ्याची सेवा करण्याच्याकरता पीक काढण्याकरताच प्रयत्न करतात. म्हणून ती वरच्या भागातली पण नावं काही आली तर त्याच्यामुळं कृपा करून कोणी गैरसमज. माझा प्रयत्न हा आहे की तिथं ते सगळ्या भागामध्ये ज्यावेळेस ओव्हरफ्लोचं पाणी चालतं त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर ते पाणी उचलायचं आणि वरची सगळी आपली भांडी, सगळे तलाव आणि सगळ्या गोष्टी त्या भरून घ्यायच्या. त्याच वेळेस मी जिरायत भागातल्या लोकांना आव्हान करणार आहे की तुम्ही शेततळी पण करा, म्हणजे पाझर तलाव भरून दिले जातील, तुमचे साठवण तलाव जे असतील ते भरून दिले जातील, परंतु त्याच्याचबरोबर थोडं बहुत पाणी ओढ्या नाल्यांना पण सोडलं जाईल, जेणेकरून जमिनीमध्ये पाणी मुरण्याची प्रक्रिया वाढून पाण्याची पातळी वाढावी. आणि त्याचबरोबर शेततळी पण. आता मी माझ्या स्वतःच्या पाहण्यात तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु अक्षरशः काही शेतकऱ्यांनी त्यांना लक्षात आलं पाण्याचं महत्त्व. 1 कोटी 2 कोटी 3 कोटी लिटरची शेततळी तर सर्रास त्यांनी केलेलीच आहे. पण ज्यांच्याकडे पोकलँड किंवा JCB आहे आणि जे स्वतःचं डिझेल भरून करू शकतात आणि जरा खानदान हलकं लागलं आहे, म्हणजे कठीण नाही लागलं, पाषाण वगैरे नाही लागला, तर काहींनी तर 10 कोटी लिटरची शेततळी केली, 12 कोटी लिटरची केली. मी परवा एकाचं 18 कोटी लिटरचं शेततळ बघितलं. त्याला सबसिडी काही प्रमाणात आहे, पण हे सगळं करत असताना त्याच्यात फक्त शेततळ्यावर मग ठिबकवरच तुम्हाला पिकं घ्यावी लागतील, म्हणजे उगीच कसंही फ्लोने पाणी सोडून चालणार नाही. ह्या पद्धतीनं देखील आपल्याला पुढं जावं लागणार आहे. मी तुम्हाला आधीच थोडंसं जागं करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि म्हणून ह्या गोष्टी तुमच्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून देतो आहे. ह्याची कृपया नोंद माझ्या सर्व शेतकरी बांधवांनी, माझ्या तरुण पिढीमध्ये जे शेतीवाडी करायला लागलेले तरुण मुलं मुली पण, अनेक जणं नवीन सुना पण चांगल्या शेती करतात आणि आमची मुलं पण चांगल्या पद्धतीनं शेती करतात, काही तरुण घरातली मुलं. अशा पद्धतीनं त्याच्यातनं चांगला पैसा त्या ठिकाणी मिळतो. आणि तुम्ही पहा, मी आज विचारलं आहे की हनुमंत, माझा टेक ऑफ व्हायच्या आत मला बारामती दूध संघाचे 5 रुपये अनुदान कुठल्या तारखेपासून किती ठिकाणचं राहिलं त्याची नोट द्या, कारण मी परवा शौकतभाई आपण जरा बसा, मी तुम्हाला सांगतो. BK तुम्हाला आठवत असेल, आता जुनी लोक खरं तर सांगुड्याबा पानसरे काका ही तर हयात पण नाही आहेत, पण त्या काळामध्ये तुम्ही आमच्या इथं जनाई सिरसाई आणा, आमच्या पाहिजे त्या भागातनं पाठ करा म्हणले होते की नाही. आम्ही कोणी पैसे मागणार नाही, कारण पाणीच नव्हतं. काय एक पाणी आलं की आता जमिनीचे पैसे द्या ना, पाणी आलं की आता कॅनलचे पैसे द्यायला BKला मिळाले, हनुमंतरावला नाही मिळाले, म्हणजे सुरूच होतं. आणि मी चाललो ना टप्प्याटप्प्याने, लगेच हे करता करता काय अडचणी येतात ते मी भोगल्यात. कारण तुम्हाला इथं नुसतं बसून कळणार नाही की तिथं काय काय करावं लागतं, किती पाठपुरावा करावा लागतो, काहींना किती कन्व्हिन्स करावं लागतं की कसं हे लोक स्वतःचं आयुष्य जगतात, असं सांगून आम्ही ते करतोय. आणि त्यामध्ये जशी जशी पहिल्यांदा आपण प्राधान्य देऊ बंद पाईपलाईनला, म्हणजे पाणी टेलपर्यंत सगळ्यांना मिळेल. त्याच्यात ज्यांचा विरोध आहे त्यांच्याकरता ते दुसरा पर्याय तोही देऊ. पुरंदरचं 52-55 कोटीचं आत्ताच मला पुरुषोत्तम दादा म्हणत होते की काहीतरी त्यांचाही त्या कॉन्ट्रॅक्टरला मिळालं का? पुरुषोत्तम दादा गेले कुठे? त्यांना मिळालं का टेंडर? मिळालंय. अच्छा, म्हणजे तुम्ही मगाशी नाव घेतलं त्याला, बरोबर ना? वर्क ऑर्डर मिळाली. मी उद्या मी पुण्यात आहे, मी रात्रीच माझी मीटिंग करून येणार आहे, तर मला उद्या जरा फोन करा, मी त्याला बोलून घेतो आणि आपलं जे ठरलं आहे त्या पद्धतीनं पुढं, म्हणजे मग त्याही भागात. आता हे सगळं होणार म्हणल्यावर
माळेगाव सोमेश्वरच्या परिसरामध्ये ऊसाची लागवड वाढणं आणि यंदा नाही म्हटलं तरी मला अभिमान आहे. आपली लोक टाळ्या वाजवत नाही ते सोडून द्या, पण अख्ख्या महाराष्ट्रात नंबर 1चा भाव सुखदेव देवकर माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा 3,636 रुपये निघाला. अरे 3,636 म्हणजे 36. आम्ही फायनान्स मिनिस्टर आहे, 10 वर्ष अर्थसंकल्प आणि आमच्या सोमेश्वरचा 3,571 त्यांचं मग 75, 100, 150 आणि 200 असं एप्रिलचा 200, त्याच्या आधीचा मार्चचा 150 ॲडिशनल, फेब्रुवारीचा 100 ॲडिशनल आणि जानेवारीचा 75. हा काय चाललंय ते एक चाललंय. तुलाच पुढच्या वेळेस तिथं चेअरमन करायचं. या बघ मी मागेही सांगितलेलं होतं, मी अनेकदा छत्रपतीला बोलत असतो, मला कुणाचं हे करायचं ना, छत्रपतीचे डायरेक्टर समोर बसलेत माझ्यावर डोळे वटारत आहेत, पण त्यामध्ये मला एवढंच सांगायचं की मी जास्त यांच्या डवळाडवळ करत नाही. मी त्यांचा हा वेळेसचा काय झालं, आम्ही मागे अमित शहांना भेटलो. अमित शाह साहेबांना आम्ही सांगितलं की अमित शाह साहेब, FRPपेक्षा जास्त दर दिला तर इन्कम टॅक्स वरच्या रकमेला लागतो. त्यांनी ते आमचं सगळं समजून घेतलं. आपलं पूर्वीचं 9,500 कोटीचा टॅक्स राज्यातल्या वेगवेगळ्या कारखान्यांच्यावर होता, त्याच्यात आपलेही कारखाने होते, सोमेश्वर पण होता आणि माळेगाव पण होता, पण ते काढलं. खूप जण काढायचा प्रयत्न करत होते. मी कुणावर टीका टिप्पणी करतो असं नाही, परंतु मागं कधी झालं नाही. पण ह्यावेळेस आम्हाला अमित भाईंनी सांगितलं मी तुम्हाला करून देतो आणि त्यांनी केलं. खरोखरीच आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, कारण 9,500 कोटीची टांगती तलवार माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या डोक्यावरची कायमची बाजूला गेली. आम्ही त्यांना म्हणालो की आता तुम्ही FRP जाहीर करता, आमच्या भागातले लोक काटकसरीनं कारखाना चालवल्यामुळं तिथं आमचे काटे व्यवस्थित असतात, वजन काटे आमचे तोडी व्यवस्थित असतात, की चेअरमनचा असेल तर तारीखवर तुटणार, एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा असेल अल्प अत्यल्प त्याचाही तारीखवर तुटणार. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. कामगार पण आमचे बरेचसे सभासदच आहेत, ते व्यवस्थित त्या ठिकाणी काम करतात. असं ते सगळं असल्यामुळं आमचे दर जास्त निघतात. मग काय करायचं, ते म्हणले की माझ्याकडे तक्रार आली काहींनी की इलेक्शन पुढच्या वर्षी असलं तर आदल्या वर्षी दर जास्त काढतात आणि तो बोजा पुढच्या वर्षीच्या उसावर देतात टाकून, कारण साखरेचा स्टॉक त्याची व्हॅल्यू धरायची असते. आत्ता पण सोमेश्वर आणि माळेगावला तेच झालं. आणि ते म्हणाले मी असं करीन की हा अधिकार IAS ऑफिसर साखर आयुक्त जो असतो तो शुगर कमिशनरला देईल आणि मग कमिशनरनी त्यांचं सगळं बॅलन्स शीट तपासायची की भाव ह्यांना कोजरमधनं किती आले, ह्यांना इथेनॉलमधनं किती आले म्हणजे डिस्लरीमधनं, ह्यांना जर बागेस विकला सेविंग करून तर किती आले, सगळ्याची गोळाबेरीज, प्रेसमड विकली तर किती आले, ह्या सगळ्याची गोळाबेरीज लावून आणि मग त्याच्यात दिसलं की नाही बाबा FRPपेक्षा ह्यांचे पैसे शिल्लक राहतात ते दिले पाहिजे. तसं आपण केलं. तेव्हा 3636 माळेगावचा निघाला, पण त्यांनी गेटकेनवाल्यांना 3200 दिला. तर मी काहींना म्हणतो अरे 3200, ते म्हणले गेटकेन ज्या भागातनं आणतो त्या भागातल्या लोकांना 3200 मिळतात, त्याच्यावरती खुश आहेत. म्हणलं बरोबर ठीक आहे, माझी काय हरकत नाही. आणि सभासदाला 3636 आणि त्यांना 32, कारण त्यांचा बराचसा ऊस हा नदीच्या पलीकडनं म्हणजे फलटण तालुक्यातनं येतो, आणि त्याच्या संदर्भातलं इतर पण काही फायदे त्यांचे असू शकतात. दुपार पीक गव्हाचा किंवा खोडवा वगैरे ठेवता येतो. तीच गोष्ट आपल्या सोमेश्वरच्या, पण सोमेश्वरला
कार्यक्षेत्रात माळेगाव एवढा ऊस नाही आहे. आणि मी आजही माझे काही सोमेश्वरचे सभासद आहेत इथं, त्यांना सांगायचे माळेगावचे शेतकरी कार्यक्षेत्रातला ऊस शेवटपर्यंत कुणाला नेऊन देत नाही, ते कारखान्यालाच घालतात. सोमेश्वरला मात्र तसं होत नाही. सोमेश्वरला आता इथून पुढं तसं होईल. सोमेश्वरने गेटकेनला किती दिला दादा? 3350. त्याच्यावर त्यांचा 150 जास्त असल्यामुळं कदाचित एखादा शेतकरी पलीकडचा म्हणेल की सोमेश्वर का माळेगाव, तर माळेगाव जरा 3200 आणि 3350 म्हणल्यावर तिथं जरा झुकतं माप अरे यंदा ऊस लागणार आहे ना बाबा. ठीक आहे, त्याच्या संदर्भामध्ये आमचं एवढंच म्हणणं आहे की या सगळा विचार करून आपण आपला दूध संघ, आपला खरेदी विक्री संघ, आपली मार्केट कमिटी, आपले आज तुम्ही बघा दुसऱ्या कुणाच्या एक अपवाद थोडासा छत्रपतीचा किंचित आपल्याला असा डाग लागतो, कारण माझाही सगळा ऊस छत्रपतीलाच त्या ठिकाणी जातो. पण तरी प्रशांत आणि त्यांची काही सगळी टीम काम करते. फार बेसन डोस आणि बेसन खूप काही मागचं देणं होतं. देना बँकेने तर जप्तीचा, देना बँकेच ना नाही, युनियन बँकेने तर खातं सीज वगैरे करण्याचं आणलेलं होतं. मग त्याचे हप्ते पाडून घेतले. त्याला सरकारकडनं पण काही NCDCच्याकडनं काही मदत त्या ठिकाणी केली आणि अशा पद्धतीनं तो पुढं कसा रांकेला लागेल त्याबद्दलचा आपला प्रयत्न चाललेला आहे. पण इंदापूर तालुक्याचा विचार केला, इंदापूर तालुक्याचा, तर छत्रपती एक नंबरला. इंदापूर तालुक्यातल्या साखर कारखान्यांचा विचार केला तर ते म्हणतात ना वासरात लंगडी गाय शाही, तर तिथं मला कुणावर टीका करायची नाही. पण इंदापूर तालुक्यात कारखाने किती आहेत? एक छत्रपती, दुसरा निराभिमा, तिसरा शंकरराव पाटील कर्मवीर, चौथा बारामती ॲग्रो, 4च आहेत. 4 आणि ते शुगरचं ते गुळाचं बंद आहे का चालू आहे मला माहिती ते. तर 4 कारखान्यात आज छत्रपतीचा मला वाटतं भाव किती ना 3,000 का 21? 3,000. आणि ह्यांनी त्या दोघांनी किती दिलं? ठीक आहे, जे काही असेल ते अशा पद्धतीने आपण पुढं चाललेलं. आपण बारकाईने तिथं लक्ष ठेवून आहोत. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या मी मगाशी सांगता राहिलं, हे जे भाव व्यवस्थितपणे निघाले हे साखर आयुक्तांनी तपासून त्यांच्या हाताखालच्या टीमनी अकाउंट ह्यांनी पण सगळ्यांनी तपासून त्याला यस केलं. त्याच्यावर आता इन्कम टॅक्स लागायचा प्रश्न आलेला नाही. ह्या पद्धतीनं आपण पुढं चाललो आहे. एक चांगला निर्णय केंद्र सरकारने घेतला की यंदा ज्यूस टू इथेनॉलला मुभा दिलेली, पण ते पण ब्रेक देता कामा नये. मागाशी मी एका ठिकाणी गेलो होतो बाळासाहेब कोकऱ्यांना भेटायला, त्यावेळेस योगेशने त्याचा तो विषय काढलेला होता. मी कदाचित या अर्धा दिवसातच ज्यांच्या हातात केंद्राच्या ते आहे त्यांच्याशी पण मी बोलून घेतो. कदाचित आज पण माझी मिटिंग होईल, कदाचित आज पण मी बोलून घेईन आणि त्या पद्धतीनं, कारण त्याच्यातनं पण भाव अधिकचा मिळायला मदत होणार आहे. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. आज खरं तर आमच्या विक्रम थोरात, योगेश मोठे, सचिन थोरात, संदीप गाडवे, नितीन चव्हाण, संग्राम साबळे ही थोडीशी आमच्यापासून बाजूला होती. मध्ये माझी चर्चा झाली, ते म्हणले दादा आमचं तुमच्याबद्दल काहीच नाही. बरेच जण भेटतात आणि म्हणतात तुमच्याबद्दल काहीच नाही. मग कुणाबद्दल आहे? तुमच्याबद्दल काही नाही, तुमच्याबद्दल काही नाही, कुणाबद्दल आहे काय कळत नाही. माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की आजच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं माझ्या सर्वच कार्यकर्त्यांना, मला माहिती नव्हतं की तुम्हाला वर घेतलं नव्हतं, पोलिसांनी थांबवलं होतं, म्हणून पॉलिसांना म्हणलं की सगळ्यांनाच वर पाठवा. त्यानिमित्तानं मला ह्याही सहकाऱ्यांशी बोलता येईल आणि माझ्या कार्यकर्त्यांशी किंवा पदाधिकाऱ्यांशी आजी माझी त्यांच्याशी पण बोलता येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांनाच सांगायचं की कोणताही पक्ष, मी आता राज्यामध्ये फिरतोय, जनसन्मान यात्रेला चांगला प्रतिसाद आहे, सगळ्या गोष्टी आपण बघतोय. परवाचा पण कार्यक्रम
बारामतीकरांच्या नावाला साजेसा कार्यक्रम बारामतीकरांनी केला त्याबद्दल मी बारामतीकरांचं अभिनंदन करतो. माझ्या मायमाऊली, माझ्या बहिणी, माझ्या मुली इतक्या मोठ्या संख्येने आल्या, त्यांनाही मी धन्यवाद देतो, त्यांचे मी आभार मानतो. पण त्याच्या आधीची आपली सभा जरा पाऊस पडलेला होता तेव्हा थोडी फेल गेली आणि ती खंत माझ्या मनाला कुठंतरी लागलेली होती. जरा 2 मिनटं थांबा ना बाबा, मला डिस्टर्ब करू नका ना. सिक्युरिटी तुम्ही काय करता? सगळंच आहे, मीच करतोय सगळं. त्याच्यामध्ये एकंदरीत मला थोडंसं पाणी द्या. एकंदरीतच मला एका गोष्टीची जाणीव आहे की कार्यकर्त्यांच्या जोरावरच पक्ष चालतो आणि कार्यकर्ते पक्षाचं दूत म्हणून त्या ठिकाणी काम करत असतात. मी कुठल्याही कार्यक्रमाला गेलो तर कार्यकर्ता पक्षाचा कणा असतो. तो कणा मजबूत असेल तर सगळं व्यवस्थित होतं. त्या कण्याने काम नाही केलं तर सगळी गडबड होती. हे मान्यच केलं पाहिजे. हे म्हणजे मी काही उगीच काहीतरी ढगात बोलतो अशातला काही भाग नाही. त्याच्यामुळं कोणती पण निवडणूक असो किंवा कुठलाही कार्यक्रम, परवाचा कार्यक्रम घ्या, असे कार्यक्रम असो, हे कार्यक्रम किंवा ह्या कार्यक्रमाचं यश किंवा आजची मिटिंग घ्या. आज आता विक्रमनी, योगेशनी तुम्हाला सगळ्यांना बोलवलं, त्याच्याही पाठीराखे मोठ्या संख्येने आले, तुम्ही पण आला. आज गर्दी फार होती, सगळ्यांना भेटता आलं नाही. खूप जणांनी विधान परिषदेच्या सध्या जरा 12 जागांचं काय होणार त्याची चर्चा चाललेली असल्यामुळं तिथंही इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात सगळीकडे आम्हाला पाहायला मिळते. पण एक आहे, कार्यकर्त्याच्या एकंदरीत जीवावरच निवडणूक पण अवलंबून असते आणि यश पण अवलंबून असतं. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातीपासून माझ्या जीवाभावाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मला साथ दिली, मला प्रेम दिलं, माझ्यावर विश्वास दाखवला. त्याच्यामुळं आज एका कारखान्याचा मी छत्रपतीचा 84ला संचालक होतो. माझं लग्नही त्यावेळेस झालेलं नव्हतं, परंतु 84 सालापासून ते उपमुख्यमंत्री पदापर्यंत मला अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी कामाची संधी तुमच्यामुळं मिळाली. मी तर जाहीरपणे महाराष्ट्रात फिरत असताना सांगतो, इतरांचे मुख्यमंत्री पदाचं काय ते मला माहीत नाही, परंतु 5 वेळेला उपमुख्यमंत्री होण्याचा जो मला संधी मिळाली ती संधी कुणाला गमतीने सांगायचं तर ते रेकॉर्ड कुणीच मोडू शकत नाही. 5 वर्ष 5दा उपमुख्यमंत्री होणं गमतीचा भाग जाऊ द्या. ते अनेकदा असं घडतं की काही लोक आमच्या भोवती सातत्याने असतात. सुनील एक मिनिट, सातत्याने दिसतात, वावरतात आणि मग इतर कार्यकर्ते नाराज होतात. अरे हीच सारखी त्यांच्याजवळ, हीच गाडी पोचतोय, दुसऱ्याला संधीच नाही. आता काम, अरे एक मिनिट आहे, तू उद्याच्याला जर कोणी पदाधिकारी असेल तर मला कामाच्या निमित्तानं त्याला तेव्हा काय चाललंय काय नाही विचार. मी आता हनुमंतला घेतो, हनुमंत पाटील म्हणजे डेप्युटी कलेक्टर, ते माझे प्रायव्हेट सेक्रेटरी. म्हणजे काही ते त्यांना आता जी जबाबदारी दिलेली आहे, विकास कामं न थांबवून द्यायची. आणि माझ्यात आणि माझे अधिकारी, प्रांत, मामलेदार, BDO, पोलीस खातं, आमचं PWD खातं, आमचं इरिगेशन खातं, शेती खातं म्हणजे ॲग्रिकल्चर, जी कुठली डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटशी माझा निरोप तिथं द्यायचा किंवा हे काम दादांना करून पाहिजे. किंवा आज पण अनेक आमचा पानंचा रस्ता क्लिअर करून द्या, प्रांताला सांगा, तहसीलदारला सांगा. आमची अडवणूक केलेली आहे, कुठं कोणाचे वाद असतात. खूप आपण एक कुटुंब चालवतो त्यावेळेस किती अडचणीला सामोरं जावं लागतं ते बघतो. हा तर अख्खा तालुका असतो किंवा अख्खं राज्य म्हणून एकनाथराव शिंदे आज त्या परिवाराचं नेतृत्व करत असतात. आणि त्याच्यामुळं कधी कधी तेच ठराविक लोकांचंच दादा ऐकतात. वास्तविक मी पहिल्यांदा पूर्वीच्या काळामध्ये काही पॅनल करत असताना थोडं बहुत मदनराव किंवा काहींना जुन्यांना थोडंसं आठवत असेल की तेव्हा काही ठराविक लोक बसायचे
माझा हा घ्या, माझा तो घ्या, माझा तो घ्या, आणि तशा पद्धतीनं पॅनल व्हायचं. मी 91ला तुम्ही मला सुरुवातीला संधी दिली तेव्हापासून मी चर्चा करतो. व जे पीच्या मनात काय, तानाजीरावच्या मनात काय, मच्छिंद्राच्या मनात काय, पण चर्चा करत असताना अशोकराव नाही विसरत नाही. पण त्यामध्ये एकंदरीत मी हे विचार करत असतो की साधारण वेगवेगळ्या बॅलन्स ठेवला जातो आहे का, काही तरुण त्याच्यात समाविष्ट होत आहेत का, काही जुने पण अनुभवी लागतात, सगळेच तरुण घालून पण चालत नाही. मला वसंत काकांनी एकदा सांगितलं होतं, वसंत काकांच्या टीममध्ये मी सगळे जरा यंग टाकलेले होते. काका म्हणले दादा लईच मला त्रास होतो, काही ते त्याच्यात अनुभवी कोण होते, बापू, भगत बापू आणि गीते अण्णा आणि स्वतः काका, बाकी सगळी 18 टीम नवी होती. त्याच्यामुळे नवीनचा उत्साह वगैरे जरा जास्त असतो. त्यांनाही वाटतं की काहीतरी आपण तिथं करावं वगैरे वगैरे. चुकीचा आहे असा माझा दावा अजिबात नाही. त्याच्यामुळे ह्या संस्थांमध्ये पदाधिकारी नेमत असताना मी या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. त्याच्यामुळे मी ठराविक लोकांचंच ऐकतो, त्यांच्या सांगण्यामुळंच मी सगळं काही करतो. अशा पद्धतीनं मी कधी करत नाही. मला सगळ्यांना जाहीरपणे गोष्ट सांगायची की असं नसतं. तळागाळातला कार्यकर्ता हाच माझ्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा आहे आणि त्याचं स्थान माझ्यासाठी जसं महत्त्वाचं आहे तसं कार्यकर्ता तो जीव ओतून पक्षाचं काम करत असतो, नेत्याचं काम करत असतो. त्यामुळं कोणी नाराज होऊ नका. सगळेच कार्यकर्ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. पण काही कार्यकर्ते मात्र मनापासून तिथं प्रयत्न करतात. काही काहींना काय सवय लागली, इतके वर्ष आपल्यात असं कधी 2 पार्ट्या अशा नव्हत्या आणि त्याच्यामुळं एकतर्फीच चालायचं. त्याच्यामुळं कधी कधी प्रमुखांनाही वाटायचं काय नेहमीसारखं पडेलच, कुठं जाणार आहे. पण ते तसं आता होणार नाही. ही गोष्ट आपण सगळ्यांनी कृपा करून ध्यानामध्ये घेतली पाहिजे. सगळ्या वडीलधाऱ्यांनी पण घेतली पाहिजे, तरुणांनी पण घेतली पाहिजे. यूथमध्ये, महिलांमध्ये, युवतीमध्ये, विद्यार्थी संघटनेमध्ये किंवा वेगवेगळे सेल, माझे OBC, डॉक्टर, वकील यांचे, या सगळ्या सेलमधल्या प्रमुखांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. सर्व कार्यकर्त्यांना कधीतरी मोठी संधी द्यावी असं मलाही वाटत असतं. पण तो जागाच चेअरमन पद जागाच एक आहे, तर किती लोकांना आपण संधी देणार, हाही त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. आणि मग अनेकदा आपल्यावर अन्याय होतो की पक्षासाठी आपण इतके वर्ष सतरंज्या उचलल्या, इतके वर्ष आपण काम केलं. दादांचा कुठलाही कार्यक्रम असेल तर आम्ही सकाळपासून तिथं हजर असतो आणि त्यामुळं कार्यकर्त्यांच्या मनात अशा प्रकारची भावना येणं साहजिक आहे. पण अनेकदा जागा मर्यादित असल्यामुळे आणि इच्छुकांची संख्या आपल्याकडे जास्त असते. कारण त्याच्यात काय, खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केटची तरी होती निवडणूक, पण ह्याच्या निवडणुका एकतर्फीच असतात, नुसतीच नावं वाचायची असतात. सगळेजण आपल्याकडे अर्ज करतात. मात्र साखर कारखान्याच्या निवडणुका मात्र जोरात होतात. पण तरी सर्वसमावेशक कार्यकर्त्याला आपण त्या पदावर संधी देण्याचा प्रयत्न करत असतो. नगरसेवक, नगरसेविका म्हणून संधी देण्याचा प्रयत्न करत असतो. उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष म्हणून संधी देण्याचा प्रयत्न करत असतो. अनेकदा ज्यांना काही पार्श्वभूमी नाही पण काम करून दाखवण्याची धमक आहे, अशा देखील असंख्य कार्यकर्त्यांना आपण संचालकापासून नगरसेवकापर्यंत किंवा चेअरमनपासून जिल्हा परिषद सदस्यांच्यापर्यंत कामाची संधी देणारी. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका ह्या सगळ्याच राजकीय पक्षाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. कारण एकीकडे महायुती आहे, एकीकडे महाविकास आघाडी आहे, एकीकडे अजून तिसरी एक शक्ती म्हणजे तिसरी एक आघाडी करण्याचं आम्ही पेपरला वाचतो, मी म्हणत नाही. परंतु छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू असे काही जण, राजू शेट्टी वगैरे असे एकत्र बसले होते. असं काहीतरी चर्चा त्यांची चाललेली. आणि यंदा इतक्या लोकांना आमदार व्हायचं आहे की कुठे थांबायलाच तयार नाही. त्याच्यामध्ये नवी आहेत त्यांना तर वाटतं की आता मला मिळालंच पाहिजे. जुने आहेत त्यांना वाटतं आता एवढं माझं शेवटचं आता नको ना नव्यांनी मागायला, त्याच्यावरती शेवटची म्हणून मागतोय. आणि मधले ते म्हणतात आम्ही मध्येच घुटमळतोय, तर तिकडेही नाही तर इकडेही नाही. असं करून मागं तुम्हाला आठवत असेल की 1995च्या निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीनं अपक्षांचं प्रमाण वाढलं. खूप जणांनी अर्ज भरले
45 अपक्ष निवडून आले, 45. आम्ही 80 लोक काँग्रेसचे निवडून आलो, तेव्हा एकच काँग्रेस होती. आणि 45 हे आले आणि काहीतरी 115 का 120 असे शिवसेना भाजप आले. आणि त्याच्यातून खरं टेंबू ताकारी मैसाळ निघाला. ते रामराजे नाईक निंबाळकरांनी ग्रुप केला. ते म्हणले आमच्या भागामध्ये या जिल्ह्यात भागात पाणी आणण्याच्या करता मदत करणार आहे का? बारामतीकरांनो, जिथं कुसळ उगवत नव्हतं त्या भागामध्ये 5-5, 6-6 टप्पे पाणी ओलांडून नेलं. अहो, जो सांगोला जिल्हा, जो तालुका एकदम दुष्काळी तालुका, एकदम तिथं उगीच टँकर आणून द्राक्षाच्या बागा, डाळिंबाच्या बागा एकेकाळी जगवलेला तालुका आज मोठ्या प्रमाणावर बागायती होत असतानाचं चित्र पाहायला मिळतं. म्हणजे टेक्निक इतकं बदललं की पाहिजे त्या भागात पाणी नेता येतं, फक्त तुमच्यामध्ये आर्थिक क्षमता पाहिजे. जे मी 1000 कोटीचा निरा करा ही उपसा सिंचन योजना केली ती त्याच प्रकारची. आणि कदाचित कुणी म्हणतील की हे निवडणुकीचं गाजर नाही. मी आतापर्यंत कधी गाजर दाखवली नाही. जे खरं आहे ते सांगितलं आणि आपण आपलं पुढं त्या ठिकाणी जात राहिलं. त्याच्यामुळं येणारी निवडणूक ही सगळ्यांच्याच दृष्टीनं महत्त्वाची आहे. राजकीय समीकरणं बदललेली आहेत. त्यामुळं यावेळेस तुमची भूमिका सगळ्याच भागातल्या कार्यकर्त्यांची महत्त्वाची राहणार आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं मला महाराष्ट्रातल्याही कार्यकर्त्यांना सांगायचं आहे आणि आपल्या बारामतीच्याही सांगायचं आहे, जी काही महत्त्वाची आहे ती गोष्ट मतदारांच्यापर्यंत पोचवली पाहिजे. त्याच्यामध्ये कधी कधी कार्यकर्त्यांना वाटतं की काय सांगायचं, हे झालेलंच आहे, केलेलंच आहे. तुम्हाला अजून अंदाज नाही, तुम्ही अजून इतर तालुक्यात जास्त जात नाही. मी आता राज्यात ह्या सगळ्या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं फिरतो. बारामतीकरांनो, काही शहरामध्ये कचरा पण उभा केला जात नाही. कचरा रस्ते तर झाडलोटीचं राहिलं बाजूला. एवढे काही ठिकाणी खड्डे आहेत की कशी लोक सहन करतात. आता परवाच बघा, गोवा मुंबई रस्ता अजून 2 वर्ष होणार नाही म्हणून PWD मिनिस्टरने सांगितलं. चाललंय किती वर्ष? 15 वर्ष का 12 वर्ष. सगळ्यांना वाटलं की गडकरी साहेबांनी लक्ष घातलं तर तिथं तरी काहीतरी होईल. पण गडकरी साहेबांनी पण हात टेकले. कारण कॉन्ट्रॅक्टरच असा निघाला की ते काय मधीच पळून जातो, मधीच काय होतं, मधीच कसं, एवढ्या नाना अडचणी. 12-12, 20-20 तास लोक ST मध्ये होती. गावाकडे गणपतीच्या निमित्तानं गेले, 18-18, 20-20 तास रस्त्यावर, म्हणजे त्या गाडीत थांबून होती. विचार करा. होय होय बाबा, त्याच्यामध्ये फार अभ्यास जबरदस्त केला आणि ते बोलणार आहे काळजी तुम्ही. त्याच्यामध्ये तुम्ही पुण्यातनं निघा, पाटस रोडने या, कसे रस्ते झाले. तुम्ही मोरगाव रोडने जावा, कसे रस्ते झाले. आता शेळके कॉन्ट्रॅक्टर आल्यापासून मी परवा सन्मान यात्रेच्या निमित्तानं फलटणला गेलो होतो. फलटणचा जवळचा भाग उरकलाय, आता आपल्याकडचाच भाग राहिलाय. आपल्या इथंच काही थोडं आहे, प्रांतालाही सांगितलं किरकोळ कुणाचं असेल ते बघा. पण काय रस्ते, किंवा तुम्ही भिगवण रोड बघा, त्याला तर खड्डाच पडणार नाही, कॉन्क्रीटचाच रस्ता गेला. म्हणजे हे जे काही रस्ते झाले किंवा बाकीचे तर रस्त्यांची मी नावच घेत नाही, ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे घडल्या याचाही कुठंतरी विचार आपण मतदारांना नीटपणे त्या ठिकाणी सांगितला पाहिजे. आणि एकंदरीतच हा बारामती सर्वांगीण विकास गेल्या अनेक वर्षात आपण केला आणि राज्यात सर्वाधिक निधी या 5 वर्षात आपण दिला. बारामती शहर आणि तालुक्यात आता तुमच्या करा नदीवरून जाताना पण काय नदीचा प्रवाह वगैरे दिसतोय. आत्ता एवढा पाऊस पडला, नाझरं भरलं होतं, नाझऱ्याचं ओव्हरफ्लो चालू होतं. माझ्या जिरायत भागाच्या सगळ्या टापूत पाऊस होता, सगळे ओढे नाले फुल भरलेले होते, नदी फुल भरलेली होती. बारामतीमध्ये कुठं पाणी शिरलं? एक टिपका खंडोबा नगरमध्ये किंवा कुठे शिरलं नाही. काय का असं ना, पण तो हे केलं म्हणून झालं ना. नाहीतर आपल्या बारामतीच्या करा नदीत वीटभट्टी असायच्या, आठवा जरा, म्हणजे नदीला आतमध्येच नाही, दुर्गंधी पण व्हायची. आत्ता तरी किमान पाणी खळखळून वाहत आहे. त्याच्यात अजून काही गोष्टी मला करायच्यात. काही ठिकाणचे स्पॉट आपण तयार केलेत.
म्हणजे लोकांच्या करता संध्याकाळी बसायला म्हणून. त्या ठिकाणी मला इतके लोक फोटो पाठवतात. ते आपलं खरातांची जमीन होती ना, आमच्या काकींची जमीन, साठवण तलाव बारामतीचा, काय गर्दी असते तिथं, प्रचंड गर्दी असते. म्हणजे तिथं असेल किंवा स्विमिंग पूलच्या अलीकडे असेल किंवा परगळे बंगल्याच्या समोर असेल किंवा रिमांड होमच्या मागं असेल किंवा आता भिगवण रोड आपला होतो. हे परवा सुनील तटकरे आले, म्हणले राव हे काय केलं? म्हणलं केलं हे असंच आहे. मग हे असं केलं तरी ते तसं कसं होतं म्हणून ते म्हणाले. ते म्हणलं यांना विचार, ते आपल्या हातात नाही. म्हणलं दाबायचं यांच्या हातात आहे, काम करायचं माझ्या हातात आहे. म्हणजे बटन दाबायचं. तर त्याच्यामध्ये कसं राहणीमान उंचावेल, इकॉनॉमी विकास सेक्शनच्या लोकांना घरं कशी मिळतील, खूप चांगल्या चांगल्या योजना त्याच्यामध्ये आहे. काही झालं तरी मतदारसंघात गुंडगिरी, मी ज्यावेळेस माझ्याकडे DYSP आणि ॲडिशनल SP येतात त्यावेळेस मी पहिलं त्यांना सांगतो, माझ्याकडे गुंडगिरी कुणी केलेली चालणार नाही. तर तुम्ही असं माझ्या पक्षाचा कुणी जवळचा असला तरी मी ते खपवून घेणार नाही. माझ्या इथं कुठल्याही समाजाच्या माय माऊली बहीण मुलगी बाहेर पडताना तिला सुरक्षितच वाटलं पाहिजे, सुरक्षितच वाटलं पाहिजे. त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलंय, काही रोमिओ फार फिरतात माझ्या शारदानगरच्या ठिकाणी, माझ्या विद्यानगरीच्या ठिकाणी, TC कॉलेजच्या ठिकाणी. तर म्हणलं ABS हायस्कूलच्या ठिकाणी, म्हणलं बघा जरा तिथं. त्या मी परवा पण उदाहरण सावंत फौजदारचं दिलेलं होतं. जुन्या लोकांना सावंत फौजदारचा दरारा कसा होता ते माहिती आहे. हां, ज्योतिराव सावंत. तर ह्या पद्धतीनं आपण या शहराला सांभाळण्याचा प्रयत्न केला. आणि माझ्या जवळचा कोणी चुकला तरी मी त्याला मोका लावायला कमी करणार नाही. मी आधीच तुम्हाला सांगतो, अजिबात कुणाची दहशत गुंडगिरी त्या ठिकाणी चालणार नाही, वाढणार नाही. सामाजिक सुरक्षितता कायम राहील. वास्तव्यास एक सर्वोत्तम पर्याय म्हणून बारामतीचा नावलौकिक कसा होईल याचा मी प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. आणि माझ्याबरोबर काम करणाऱ्या पण कार्यकर्त्यांचा प्रत्येकाचा हाच विचार आहे. आज बरेच जण, एक काळ असा होता मला आठवत आहे, मी राजकारणात आलो त्यावेळेस लोक रिटायरमेंटचं आयुष्य जगायला पुण्यात प्राधान्य द्यायचं आहे. आता लोक बारामतीत प्राधान्य देतात आजूबाजूच्या भागात. ते म्हणतात चला इथं शाळेची व्यवस्था चांगली आहे, कॉलेजची व्यवस्था चांगली आहे, कुठं जास्त गुंडगिरी वगैरे तसलं काही प्रकार चालत नाही, तिथं विकास होतो, तिथं काही प्रश्न राहू शकतात परंतु चर्चेतनं मार्ग निघू शकतो, तिथं चांगल्या संध्याकाळी 4-2 घटका निवांत बसावं म्हटलं तरी जागा चांगल्या आहेत. तुम्ही काही दिवसांनी कचेरी बघा कशी होईल तुमची. तुम्ही अजून ते तुमचं ते जुनं जेल जाऊन बघा आता तिथं कसं काय केलं ते. म्हणजे जेल नाही ठेवलं तिथं, ते बारामती भीमथडी असताना बारामती कशी होती, भीमथडीपासून मी सुरुवात करणार आहे. मग भीमथडीची बारामती कधी झाली, मग बारामतीची टप्प्याटप्प्यामध्ये बारामती कशी बदलत गेली. पहिली बारामतीची 21 गावं बागायती, 42 गावं जिरायती, 67ला 21 बागायती, 42 जिरायती, अशी बारामती. आज ती 112 का 114 किती गावं झाली, 115 ते 118 असे. हे काय 17, 18, 15 काय असते ते. तर ते दुपटीनं वाढली, दुपटीपेक्षा जास्त. ती कशी वाढली, पूर्वी माझ्या शिरसुपाच्या खाली 12 वाड्या होत्या, सोप्याच्या खाली 12 वाड्या होत्या, पंधराच्या खाली 12 वाड्या होत्या. हीच त्या 12 वाड्या मिळून पंधर, 12 वाड्या मिळून माझं शिरसुपळ, 12 वाड्या मिळून माझं सोप्पा परगणा, अशा त्या गोष्टी होत्या. त्या बदलत कशा गेल्या, नवीन पिढीला पण कळलं पाहिजे की किंवा कुणी तुमच्याकडे आलं कशी बारामती, पुढं कसं झालं, मग कशा इमारती होत गेल्या, पहिली बारामती कशी होती, नंतर इमारती कशा झाल्या. पूर्वी टांगे असायचे, घोडागाडी त्याच्यातनं जाय, अशा त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण तिथं करणार आहोत. त्याच्यामध्ये बारामती शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातनं आपण तिथपर्यंत जायचं. मी तुम्हालाही सगळ्यांना सांगेन की मतदारांच्यापर्यंत जाल, जिथे जिथं तेव्हा चर्चा कराल. अनेकदा काही वेळेस भूमिका मांडण्याची वेळ तेव्हा विकासाचा वेग कसा राहतो. आणि मला काहींना सांगायचं आहे की तुम्हाला इथं नेमलेलं असलं
तरी बारामतीला फार शिकवायला जाऊ नका सुरेश राव. लय पुढची बारामती माझं ऐकत नाही तर तुम्हाला तर कधीच कुलून टाकेल. त्याच्यामध्ये त्यांच्या कालाने घ्यायचं असं असं तसं तसं ते तसं करतच जावं लागेल. तुम्ही वेगळ्या पद्धतीनं सांगायला लागलं तर ही कोण टिकोजीराव आलाय मला सांगायला असं करून लावतील मार्गी. ती तसलं काय करू नका. फार लो प्रोफाईलनी जमिनीवर पाय ठेवून काका रे बाबा रे दादा रे मामा रे का त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण का करू शकलो. खरं पवार साहेबांच्याकडे कधी साहेबांनी अर्थ खातं ठेवलं नाही. साहेबांच्याकडे मुख्यमंत्रीपद असायचं. साहेबांनी उद्योगमंत्री सांभाळलं, कृषी मंत्री सांभाळलं, शिक्षण मंत्री सांभाळलं, अन्न नागरी पुरवठा पण काही काळ पवारसाहेब महाराष्ट्राचे मंत्री होते, गृहमंत्री होते. असे वेगवेगळी खाती मी आत्ता नावं घेतली ती सगळी सांभाळ. राज्य शिष्टाचार होतं, प्रसिद्धी होतं. अरे बारामतीचं चाल महाराष्ट्र अनिल काटकर मी दिल्लीचं नाही बोलत, मी मुंबईचं बोलतोय, महाराष्ट्राचं. संरक्षण मंत्री माझ्या माहितीप्रमाणे कदाचित भारत सरकारमध्ये, मी महाराष्ट्र सरकारचं सांगतो कारण मी पण भारत सरकारमध्ये काम केलं नाही. तर मला सांगायचं तात्पर्य हे होतं की अर्थ मंत्रालय माझ्या ताब्यात आल्यानंतर लक्षात आलं की अर्थ मंत्रालयातनं निधी विकासाकरता कसा देता येतो. विकासाच्या करता आपण जलसंपदा चालवलं, ऊर्जा चालवलं, ग्रामविकास चालवलं, पाणी पुरवठा स्वच्छता खातं चालवलं, फलोत्पादन चालवलं, आपण ऊर्जा झालं सांगितलं. ही सगळी खाती आपण चालवली. एक्साईज चालवलं काही दिवसाकरता. पण हे अर्थ नियोजनला आणि आता ते पेपरला काही काही येतं की अर्थाच्याबद्दल कोणतरी काहीतरी बोलणाऱ्याला बोलू द्या, त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तुमची काळजी करा. ते तिकडचं काय असेल ते आमचं आम्ही बघू. बोलणाऱ्यांनी काय बोलावं, कसं बोलावं ते वरिष्ठ पातळीवर त्याच्या संदर्भातली चर्चा त्या ठिकाणी होईल. परंतु खरोखरीच आपल्या भागाचा कायापालट करण्याच्या करता आपल्याला अर्थ म्हणजे विभाग आणि नियोजन, प्लॅनिंग आणि फायनान्स म्हणतात, हा त्या ठिकाणी उपयोगी पडला. आणि त्याच्यातनं आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर बारामतीची जनता भक्कमपणे राहिली. आणि हे आपल्याला मतदारांना सांगावं लागेल, विकास करून दाखवण्याची हिंमत आणि धमक आपल्यात हे आपण गेल्या 30 वर्षात सिद्ध केलेलं आहे. आणि इतक्या अधिकाऱ्यांना मी ज्यावेळेस बोलतोय त्यावेळेस तुम्ही पण तितक्याच अधिकाऱ्यांनी त्या मतदाराला सांगण्याचं काम केलं पाहिजे. कारण मी आज राज्यभर फिरतोय, मंत्रालयात मला कामकाज करता वेळ द्यावाच लागतो. कारण सगळ्यात जास्त फाईल ह्या मुख्यमंत्र्यांकडे येतात कारण तेच मुख्य असतात. परंतु 2 नंबरच्या फाईल ह्या अर्थ मंत्रालयाकडे येतात. अर्थमंत्री आणि मग नंतर ते मुख्यमंत्र्यांच्याकडे असं ते जातं. पण इथून पुढच्या काळात देखील आपल्याला त्याच पद्धतीनं काम करायचं आहे. हे करायचं नाही करायचं सगळं ते तुमच्या हातात आहे. कारण मी पण शेवटी माणूस आहे. मला पण कधी कधी विचार येतो की एवढी सगळी कामं करून बारामतीकर वेगळा पण निर्णय त्या ठिकाणी देऊ शकता. तर मग आपण पण आता 33-34 वर्ष झाली. मी तर आता दुसऱ्यांना खासदार करू शकतो, राज्यसभा दुसरा देऊ शकतो. आत्ता नितीनला दिली, त्याच्या आधी मी नाही, परंतु पार्लमेंटरी बोर्डाने सुनेत्राला दिली, त्याच्या आधी आम्ही प्रफुल्ल पटेल साहेबांना दिली वगैरे वगैरे. आमदार पण मध्ये राजेश विटेकरला केलेलं तुम्ही पाहिलं. त्याच्या संदर्भामध्ये त्या शिवाजीराव गर्जे अनेक वर्ष पक्षाचं काम करतात, त्यांना आपण केलं. आता ह्याचं काय होते मला माहीत नाही अजून, ह्याचं राज्यपाल नियुक्त. पण अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मूठ 1.25 लाखाची चांगली, आपण पहिल्याच दिवसापासून लाखांनी निवडून येणारी माणसं कुठं. आता आपल्याला पण मी आता 65 वर्षात झालो, आपण पण तसंच समाधानी. आपल्याला काही सुका बिका आम्ही मोटारी आमच्या काय करायचं ते. ऐका, एक मिनिट, एक मिनिट
काय काय होतं जिथं पिकतं, एक मिनिट, जिथं पिकतं, ऐका ऐका ऐका, जिथं पिकतं तिथं विकत नसतं. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. तानाजीराव एक मिनिट, एकदा काय झालं पाहिजे, बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे आणि मग एक मिनिट, मग तुम्ही माझी 91 ते 2024च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय ते खोटं नाही सांगत. कार्यकर्त्यांना नीट लक्षात घ्या, काय बघता बघता रस्ता न सांगता रस्ता होतोय. एक मिनिट, न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत करोड रुपयाच्या. आता किती कोटीच्या योजनेची कामं चाललीत माहिती आहे? 750 कोटी बारामती शहर सोडून. कशाला म्हणतात 750 कोटी? त्याच्यामध्ये ही जे काही रस्ते तुम्ही पूर्वी बारामतीचे रस्ते बघितलेले, आता कुठल्याही भागामध्ये गेल्यानंतर काही रस्ते राहिलेत, मी मान्य करतो की काही राहिले, ते कसे करायचे काय करायचे ते बघू आपण. पण ह्या सगळ्या बाबतीत मेडिकल कॉलेज न मागता मेडिकल कॉलेज मिळतं, 1000 कोटीचं मेडिकल कॉलेज मिळतं. तुम्ही सांगितलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव द्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारामती मेडिकल कॉलेज. आयुर्वेदिक कॉलेज, अशीच एक जागा, कितीतरी जण मेळ्यावरून जात होते, काय होतं त्या जागेत? येड्या बाबळी होत्या. गृहनिर्माण संस्थेची जागा, माडाची जागा, त्यांना दुसरी पर्यायी जागा दिली. तिथं मेडतकर पण म्हणतात दादा हिराव कसं काय उभं राहायला कळतच नाही. होतं काय, सहजच उभं राहतं. आता मधी केशवराव जगताप आले, म्हणे दादा मला माझे शिक्षण संस्थेतले रस्ते डांबरीकरण करून द्या. 1 रुपया केशवरावचा न घेता सगळे रस्ते डांबरीकरण करून दिले. 1 रुपया माळेगाव कारखान्याचा नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामध्ये मधी माझ्या बारामती शहरातनं आपला जो स्टोरेज टँक आहे तिथपासून माझ्या जळोचीच्यापर्यंत लाईनिंग केलं. का तर मला ते लाईनिंग केल्यावर जरा सुशोभीकरण करायचं होतं. मला रस्ता रुंद पाहिजे होता. वरनं जाताना लोकांना चालायला यायला, ह्याच्या आधी तुम्ही विसरून जाता लवकर, ह्याच्या आधी बारामतीच्या कॅनलवरून चालत असताना काय अवस्था होती. आणि आता बारामतीच्या दोन्ही बाजूने अजून सगळी कामं व्हायची. ती सगळी कामं झाल्यानंतर तुम्हालाच प्रश्न पडेल की बाबा पण बारामतीत आहे का अजून कुठं आहे, अशा पद्धतीनं. परंतु त्याचबरोबर आपला अमराईचा भाग असेल, आपला इतर वेगवेगळ्या गरीब खंडोबानगर असेल, आपला कसबा असेल, याही भागामध्ये गरीब वर्गाच्या करता चांगली घरं बांधण्याच्या बद्दलचं त्याला EWS म्हणतात, इकॉनॉमी विकर सेक्शन. ह्यांच्याकरता स्कीमा खूप चांगल्या आल्या. पंतप्रधानांनी यंदा 3 कोटी घरं बांधणीचा कार्यक्रम देशाला दिला. आता लखपती दिदी हा कार्यक्रम देशाला दिलाय. त्याच्यातनं आपण 50 लाख लखपती दिदी करायचं ठरवलंय महाराष्ट्रात. त्याच्यातले जास्त आपल्या तालुक्यात कशा होतील, आपल्या जिल्ह्यात कशा होतील हेही आपण बघितलं पाहिजे. भाषणं करून नुसतेही हे वाढत नाही. काय अर्थव्यवस्था वाढीला लागत नाही. मला खरं तुम्ही काही लोकांनी माझी जुनी भाजी मंडई जुनी जिथं पूर्वीच्या सभा व्हायच्या त्या भाजी मंडईतलं काम मला करून दिलं नाही लवकर, नाहीतर आत्तापर्यंत ती बिल्डिंग झाली असती. आणि एवढं चारी बाजूला सुंदर रस्ते बिस्ते सगळं. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, ज्यांना आत्ता गाडी मिळालेली त्यांना कुणालाच वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना पर्यायी व्यवस्था करणार म्हणजे करणार. पण होतं काही डेव्हलपमेंट केली की कुणीतरी हळूच इकडं जरा मोठं झालंय का इकडं टाका गाडा, इकडं काहीतरी टपरी टाका. असंही नाही झालं पाहिजे ना. आज मी पार माझ्या मळतपासून मेडतपर्यंत नदी दोन्ही बाजूनी प्लम वॉल केली. त्याला प्लम वॉल म्हणतात. प्लम वॉल पुण्याच्या भागात आता पुण्यामध्ये आपण करतोय, परंतु तो 1000 कोटीचा प्रोजेक्ट आहे. नदी सुधार कार्यक्रम.
त्याच्यामध्ये. परंतु आपण असं केलं, मी इरिगेशन वगैरेंना माझ्याकडे डिपार्टमेंट होतं त्यांना तज्ज्ञांना तिथं हे पाहायला सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की दादा कसबा आणि कचेरी इथला जो तुमचे ते नाळे आहेत तो पूल तो सगळा जामच होतो, त्याच्यावर तिथंच पाणी अडतं. फुटब्रिज तेच सगळं घाण करते म्हणले तुमची, आणि लेंडी नाल्यातनं येणारं पाणी तेही पुढं बसत नाही. आणि मग ते बारामतीकरांना ही कामं अशी नुसती झटपट होत नाही, त्याला खूप विचार करावा लागतो, सकाळपासून काम करावं लागतं. आता आम्ही सकाळी लवकर उठतो, काही आमच्यावर चेष्टा करतात, ठीक आहे करा, आमचं त्याच्याबद्दल म्हणणं काही नाही, जे आहे ते आहे. पण आम्ही कामाकरता करतो, समाजाच्या कामाकरता करतो. त्याच्यात वैयक्तिक माझा काय स्वार्थ आहे? माझं काय नदीच्या कडेला घर आहे का आणखीन काय? त्याच्या संदर्भातला सुरू झालेला शादीखाना, माझा दावा आहे की जिल्ह्यात असा शादीखाना कुठं नाही आहे. जिल्ह्यात मी कधी तिथं वेगळी भूमिका घेतली नाही. तरी देखील निवडणुकीच्या वेळेस काय झालं तुम्ही बघा. आत्ता काहींनी मला दिलं की बाबा काही जण बेताल वक्तव्य करतात. बेताल वक्तव्याचे आम्ही कधीच समर्थन केलं नाही. आम्ही तर त्यांच्यावर केसेस दाखल केले, 100च्या वर काहींच्यावर केसेस दाखल केले. त्याच्या संदर्भामध्ये सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारांनी वक्तव्य केल्यानंतर पण आम्ही त्याचा निषेधच केला. काय झालंय, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार जसा दिलाय तसा विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे. मला जे मांडायचं ते मी इथं मांडावं, कुणाला पटलं नाही त्यांनी तिथं चौकात सभा घ्यावी, त्यांनी भाषण करावं. आपल्याकडे पूर्वी बघा, मी आता विसरलो तो काळ, परंतु एक ती कोंबड्याचा आवाज काढायचा, कोण आघोर यायचा, आवाज काढायचा, त्याची खूप कोंबडा असायची. पण काही दिवस आपण ती करमणूक पण बघितलेली. त्याच्या संदर्भात अशा सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही आज पण आम्ही सांगतो, आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही आहे. माझ्या अर्थसंकल्पात ते लिहिलं आहे. मी अर्थसंकल्प तुम्ही किती जणांनी वाचलाय मला माहीत नाही, त्याच्यात मी लिहिलेलं आहे. त्याच्या संदर्भामध्ये ज्याच्यातनं समाजामध्ये तेढ निर्माण होईल, समाजामध्ये दुही निर्माण होईल, अंतर पडेल, गैरसमज निर्माण होतील, वितुष्ट येईल, अशा गोष्टी कुणीच नाही केल्या पाहिजे. कुठल्याही धर्माने सांगितलं नाही, कुठल्याही पंथाने सांगितलं नाही, कुठल्याही जातीने सांगितलं नाही. प्रत्येकाने एकमेकाचा आदरच केला पाहिजे. प्रत्येकाने एकमेकाच्या सणावारीमध्ये सहभागी झालं पाहिजे. ते आपण होतो, आपण ते कुठं नाकारत नाही. परत एक मिनिट तू थांब, त्याच्या माझंही तेच म्हणणं आहे. कुणीतरी अरे शासन करायला कायदा पाहिजे ना. अरे शाश्वत काय की बाबा हे आम्ही ह्याच्या विरोधातच आहे. आता काय स्टॅम्पवर लिहून देऊ? तेच सांग. अरे प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे, पुन्हा पुन्हा तेच तुम्ही मला म्हणता शाश्वत करा, शाश्वत करा. इतके दिवस आम्ही 34 वर्ष काम करत असताना कधी कुठल्या बारामतीतल्या याच समाजावर अन्याय झाला एकाने उठून सांगावं की इथं बारामतीमध्ये अन्याय झाला? एवढं आम्ही एक परिवारासारखं एकमेकाला आधार त्या ठिकाणी दिला. आणि पुढंही ते उर्दू शाळेच्या जागा नाही मिळाली, नाही तर पैसे येऊन पडलेले तिथं. वक्फ बोर्डाची काही तिची जमीन लागते, त्याकरता आपण सगळे प्रयत्न करतो. ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि जबाबदारी अनेक प्रकारची आपल्यावर वाढलेली आहे. त्यामुळं तेही सगळं आपल्याला पाहावं लागतं. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की हे सगळं करत असताना माझा कार्यकर्ता कसा सक्षम होईल याचा प्रयत्न मी पण केला पाहिजे आणि तुम्ही पण त्या पद्धतीनं वागलं पाहिजे. गरज सरो आणि वैद्य मरो असं होता कामा नये. काही लोक बघतात, काही तर मला येऊन सांगतात, दादा हे काम करावं, नंतर मी पक्षाकरता 24 तास, आणि ते काम झाल्यावर 2-4 दिवस तोंड दाखवते, परत 24 तास दिसतच नाही. मी 34 वर्षात खूप उदाहरणं बघितली, पण कुठं बोलता काय करता आधीच आपलं कडक बोलणार, रोखोक बोलणार म्हणून आपली ओळख, कुठं काय करतात त्या पद्धतीनं ह्या गोष्टी चालतात. मला एवढंच तुम्हाला सांगायचं, बारामती शहर असो, बारामती तालुका असो, विविध विकास कामांच्या योजनामध्ये कार्यकर्त्यांच्या फळीला त्या ठिकाणी कसं सामावून घेता येईल, विविध कार्यकर्त्यांना विविध क्षेत्राची जबाबदारी त्या ठिकाणी कशी देता येईल, याचबद्दल
सगळ्यांनी प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि ही शेवटी कुणाची एकट्याची मक्तेदारी नाही, ही सामूहिक जबाबदारी. मी जरी असलो आज तुमचा लोकप्रतिनिधी, तरी काही महत्त्वाचे निर्णय असतात त्यावेळेस आम्ही पण 4-10 लोकांशी बोलून साधारण तुमचं मत काय, अंतिम निर्णय मी घेणार, पण मत काय, वा सुनील भगत तुमचं मत काय, अविनाश गोखले तुमचं मत काय, असं आपण विचारतो. जास्त मतं घेतली तर आपल्यालाही निर्णय घ्यायला. आज देखील मी सरकारमध्ये काम करतो, अर्थसंकल्प सादर करतो, तेव्हाही मी रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांशी पण बोलतो, माझ्याबरोबरच्यांशी पण बोलतो. त्यांचं काय, साधारण लोकांना काय हवं आहे हे करून आपण त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळं माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की यामध्ये तुम्ही लाईटली घेऊ नका. आपण केलेला विकास मतदारांना सांगून त्या पुढील काळातही विकासाची प्रक्रिया अखंडपणे ठेवण्याच्याकरता घड्याळांनी हे सगळं केलं. घड्याळाची स्थापना 99ला झाली आणि मी त्याच्या आधी 2 निवडणुका पंजावर लढलो, 91ची आणि 95ची, आणि 99पासून मात्र मी घड्याळाच्या चिन्हावर लढत आलो ते आजपर्यंत. हे आपल्याला मतदारांना सांगावं लागेल, कारण आपण आपल्या टर्मपुरती कामं केलेली ही त्यांच्या मनावर बिंबवलीच पाहिजे. त्याच्यामध्ये शेवटी काय, त्यांना काय जे करायचं तो त्यांचा अधिकार आहे, तो मतदार राजा आहे, त्याच्याबद्दल आपण काही त्यांना बळजबरी करू शकत नाही. शेवटी मला एकच विनंती करायची की ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं, महाराष्ट्राच्या आणि तुमच्या बारामतीकरांच्याही दृष्टिकोनातनं ही तुमच्या भवितव्याची निवडणूक आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आपल्याला प्रत्येकाला पुढील 5 वर्षाच्या काळामध्ये जे काही परिणाम होणार आहे त्या परिणामांची ही निवडणूक आहे. सत्तेत आपण असू तर अर्थकारणाला त्याच्यातनं गती मिळणार आहे. आज मी या गोष्टी करतो, मला कितीतरी लोक सांगतात की दादा इकडं पूर्वी रेट चाललेला होता 4,000 रुपये आणि नंतर ही डेव्हलपमेंट झाल्यावर रेट झाला 5,000 रुपये. आपला क्रीडा संकुल आहे, क्रीडा संकुलच्या पलीकडे देसाई इस्टेटमध्ये पूर्वी रेट काय होते बघा, आणि आता तिथला रस्ता बिस्ता ते सगळं झालं. तिथं पण आपण स्टॉल काढलेले, ते स्टॉल पण आम्ही बरं 70-80 स्टॉल बारामतीत काढले, ते आपण महिना भाड्याने देणार आहे आणि त्याच्यातनं जे पैसे येणार आहेत त्याच्यातनं त्याचा मेंटेनन्स करणार आहे. सरकार सारखं पैसे आपल्याला देणार नाही. एकदा सरकारकडनं पैसे आणून त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याकरता दिल्यात त्या पूर्ण करून तुमच्या हातात देणार. ते घड्याळ वगैरे मोठं 12 टोल 12 वाजता 12 टोल पडतात किंवा मुलांना वगैरे खेळायला. आता सार्वजनिक बाब असती तर तिथं मेंटेनन्स येतोच ना, कुठंतरी झाड तुटतं, कुठंतरी काहीतरी पडतं, त्याचा मेंटेनन्स करावा लागतो. त्या पद्धतीनं आपल्याला पुढं जावं लागणार आहे. किंवा फॉरेस्टमध्ये पण केलेल्या गोष्टी ह्या अजून बऱ्याच जणांना माहिती नाही. मी मागे सांगितलं होतं काहींनी जाऊन जरा फॉरेस्टमध्ये बघा, ते बोटिंग सुरू नाही झालं की अजून झालं. बरं, हे सगळं करत असताना साहसी खेळ पण करायचे, परंतु त्या जीवाची पण काळजी घ्यावी लागते. आता काही ठिकाणी चालायला बिलायला असा झुला टाईप केलेला आहे, ते बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल. झाडं आपण लावतोय, या सगळ्या गोष्टी करतोय आणि त्या संदर्भामध्ये कुठंही आपण कमी पडायचं नाही, अशा प्रकारची भूमिका ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे. त्यामुळं कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून मोठ्या मनाने सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे आणि वेळ दिला पाहिजे. नाहीतर आता मध्ये राजीनामे घेतले, मग संभाजी होळकर, मग जय पाटील किंवा बाकीचे वेगवेगळे सहकारी, मग आता आपलं राजीनामा घेतलं मग आपलं काही काम नाही, असं नाही. तुम्ही पण त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. तिथं पद असेल तरच मी लक्ष देणार आणि उद्या पद नसेल तर मी लक्ष देणार नाही, असं करून कसं चालेल. काही ठिकाणी चुकत असेल तर या सुरेश पालवेला सांगा, त्याने नाही ऐकलं तर मग मला सांगा, मग मी बघतो काय करायचं ते. कारण त्यांना महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निरीक्षक म्हणून पाठवलेलं, त्याच्यावर तोही माणूस आहे. तोही कदाचित 1-2 ठिकाणी भाषणं चुकली ती माझ्या कानावर आली, मी लाभरतोब त्यांना म्हणलं ही दुरुस्त झालं पाहिजे.
बारामतीकरांना त्यांचा मान सन्मान हा दिलाच पाहिजे. त्या गावचा सरपंच असेल, त्या गावातले वडीलधारी लोक असतील, त्या गावातले काही प्रमुख लोक असतील ज्यांचा राजकारणाशी संबंधित नाही, परंतु एक त्या गावातली जबाबदार व्यक्ती म्हणून आपण आदराने त्यांच्याकडे बघतो. अशांना पण त्या ठिकाणी भेटलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे. लोकांचं म्हणणं काय की तुम्ही आमच्याशी डायलॉग ठेवा. आता मी डायलॉग ठेवायला इथं सकाळी कुणी जाहीर केलं इथं जनता दरबार हे गर्दी की नको नको झालं, अजून जेवण नाही काही नाही. आणि मग फोन केला दादा आजारी होय, आता जेवणच टायमाला मिळालं आजारी पडत जायचं काय करू. आणि तरी आता जातानाही गाडीत काहीतरी कागद देतील अशी एवढं सांगितलं ना. आता पुढचा निधी निवडणूक झाल्यावर मिळणार आहे काय नाही. ह्या कारणाने ऐकणार तिथनं सोडणार दादा की आपल्याला बहुउद्देशीय सभागृह बांधून द्या एवढं म्हणजे खोटं नाही सांगत की इतकी कामं महाराष्ट्रात ह्या 5 वर्षात कुठं झाली नसतील एवढी तरी 1 वर्ष, 1.25 वर्ष, 1.5 वर्ष करोनात गेलं. करोनात जर गेलं नसतं तर अजून त्याच्यामध्ये 1 वर्ष सत्तेत पण नव्हतं, 1 वर्ष करोनात गेलं. त्याच्यामध्ये मला आपल्याला तुम्ही जे निवेदन दिलेलं मी ह्याच्या जातीने लक्ष घालतो. मी स्वतः ऐका ना, मी पोलिसांना सगळ्यांना टाईप केले, रश्मी शुक्ला वगैरे सगळ्यांना आश्वासित होईल की बाबा आपण. अरे मी सांगितलेलं आहे प्रत्येक ठिकाणी आश्वासित करतो मी की बाबा दादा तुम्ही आमचे पालनहार आहात, तुम्हीच आमचे. अरे आहे बाबा, मी सांगत होतो सगळ्यांना. तीच की फक्त एवढंच की तुम्ही आश्वासित करा की काय होणार नाही, आम्ही काळजी घेतो. समाजात एक भावना आहे. दुसरी गोष्ट, काही वेगळ्या अफवा उठल्या की लगेच त्याच्यावर विश्वास ठेवत नका जाऊ. आपण म्हणजे मी तरी ही निवडणुकीची यंत्रणा, मी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी माझ्यावर आहे, त्याच्यामुळं मला तर राज्यात फिरावंच लागणार आहे, तो काही प्रश्न नाही आहे. आणि त्या संदर्भात सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती करता बदल्या 31 तारखेपर्यंत होत्या. 31 ऑगस्ट संपलेला, आता बदल्या होणं अशक्य आहे. मी मगाशी सांगितलं.